श्री राम समर्थ। सार्थ श्रीदासबोध दशक सहावा समास सहावा। सृष्टी कथन। देव हरपला घरी एक, देवनेला चोरी एक, देव दुराचारी फोडीला बळे. असा कल्पनेचा देव कधी घरीच हरवतो, कधी चोर घेऊन जातात, तर कधी दृष्ट माणसे जबरदस्तीने फोडून टाकतात. एक देव जाण जापणीला, एक देव उदकी टाकीला, एक देव नेऊन घातला पाया तळे. एखादा देव कोणी भ्रष्ट करतात, कोणी पाण्यात टाकतात, कोणी पाया खाली तुडवतात. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेना. कोणी दृष्ट माणसे एखादे मोठे तीर्थस्थान सगळे उद्ध्वस्त करून जातो, तेव्हा लोक बोलतात की या तीर्थांचा महिमा काय सांगावा, या दृष्टीने ते उद्ध्वस्त केले. स्थान फार जागृत होते, पण ते बल कोठे गेले कळत नाही. देव घडीला सोनारी, देव बोतीला ओतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. एक देव सोनार तयार करतो, एक देव ओतारी मुशीत ओतून तयार करतो, एक देव पाथरवट दगडापासून तयार करतो. नर्मदांग डिकातिरी, देव पडेले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. नर्मदा व गंडकी या नद्यांच्या काठी लक्षावधी देव पडलेले असतात. ते असंख्य दगड गोटे मोजता येणे शक्य नाही. चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात, नाही मनी निश्चितार्थ एक देव. चक्रतीर्थामध्ये चक्राच्या खुणा असलेले असंख्य देव पडलेले आहेत. खरोखर खरा देव एकच आहे असा मनाचा निश्चय काही होत नाही. बाण तांदळे ताम्रनाणे स्फटिक देवहारा पूजणे, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. बाण तांदळे तांब्याची नाणी स्फटिक वगैरे देववस्तूंची देव म्हणून देवहारात पूजा करतात. असले देव खरे की खोटे देव जाणे, अर्थात ते खोटेच असतात. देव रे सीमाचा केला, तोही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरला मृत्तिकेचा. एकाने रेशमाचा देव केला, पण तो तुटून गेला. त्याने मग मातीच्या देवाचा नवा नियम धरला. आमचा देव बहु सत्य, आम्हा कांती पावत, पूर्ण करे मनोरथ सर्व काळ. काही लोक एक गैरसमज करून घेतात तो असा, अहो आमचा देव अगदी खरा आहे, आमच्या संकट काळी तो नेहमी आम्हाला पावत असे, आमच्या सगळ्या इच्छा तो सफळ करीत असे. आता यांचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त न वचे पालटिले ईश्वराचेनी. पण आता त्याचे सत्व नाहीसे झाले, तो शक्तिहीन झाला आहे, म्हणून आमच्या नशिबात होते ते झाले. जे घडणारच असते ते ईश्वराला देखील बदलता येत नाही. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा, देव तेथे कैचा मूर्खा भ्रांती पडली. श्री समर्थ एका मोठा मार्मिक प्रश्न विचारतात की अरे मूर्खा, धातू दगड माती चित्रे लाकूड यांमध्ये देव कसा असेल? त्यात देव आहे असे वाटणे हा केवळ भ्रम आहे. हे आपुली कल्पना प्राप्त ऐसी फळे जाणा, परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची. ही सगळी आपली कल्पना आहे. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःखे भोगावी लागतात, हे ध्यानात ठेवावे. खऱ्या देवाच्या खुणा काही वेगळ्याच असतात. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. म्हणून हा सगळा मायेचा चक्कर आहे, मायेने निर्माण केलेला भ्रम आहे. हे दृश्य विश्व कोटी गुणाने खोटे आहे. वेदशास्त्रे व पुराणे सर्व असेच सांगतात. साधू संत मानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. साधू संत व थोर अनुभवी महात्मा या सर्वांचा अनुभव असाच आहे. तो अनुभव सांगतो की खरा देव पंचभूतांच्या पलीकडे आहे आणि दृश्य सृष्टी मिथ्या आहे.
सृष्टीपूर्वी सृष्टी चलता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देव तत्वता धियंती. विश्व निर्माण होण्यापूर्वी विश्व चालू असताना आणि विश्वाचा संपूर्ण शेवट झाल्यावर शाश्वत देव जसाच्या तसाच असतो. तो आरंभी आणि शेवटी कायम राहतो. ऐसा सर्वांचा निश्चयो येदर्थी नाही संशयो वितरेक आणि अन्वयो कल्पना रूप. सर्व स्वानुभवी पुरुषांचा असाच निश्चय आहे. याबद्दल त्यांना मुळीच संशय नाही. अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही कल्पनामय आहेत. जिकडे पाहावे तिकडे सगळ्या दृश्य विश्वामध्ये आत्मस्वरूपच भरलेले आहे. अशा पद्धतीने विचार वापरणे हा अन्वय होय. तर जे जे दृश्य आहे ते कल्पनेत येऊ शकते, मनास भासते, बुद्धीने ग्रहण होऊ शकते, ते सगळे अनात्म असल्याने त्याचा निराश करून जे केवल रूपाने शिल्लक उरते ते आत्मस्वरूप समजावे. अशा पद्धतीने विचार वापरणे हा व्यतिरेक होय. एके कल्पनेचे पोटी बोलजे ती दाष्ट दृष्टी, तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका. आता कल्पना कोणत्या सृष्टी निर्माण करते याची यादी सांगतात. कल्पना मुळात एकच असते, पण तिच्या खटपटीने 8 प्रकारच्या सृष्टी जन्म पावतात. त्या सृष्टींची कथा सावधपणे ऐकावी. एकी कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी, जाणती सर्व. एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शब्दांची सृष्टी, तिसरी प्रत्यक्ष सृष्टी ही सर्वांना माहीत आहे. चौथी चित्रलेप सृष्टी, पाचवी स्वप्न सृष्टी, सहावी गंधर्व सृष्टी, ज्वरसृष्टी सातवी. चौथी चित्रलेप सृष्टी, कागद, कापड, लाकूड व भिंत यावर रंगाचे लेप लावून केलेली सृष्टी. पाचवी स्वप्न सृष्टी, सहावी गंधर्व सृष्टी, आकाशात दिसणारे निरनिराळे देखावे. सातवी ज्वरसृष्टी, ताप चढल्यावर होणारा भ्रम. आठवी दृष्टीबंधन ऐस्या अष्टसृष्टी जाण, यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी. आठवी नजरबंदी पासून दिसणारी सृष्टी, कल्पनेपासून निर्माण होणाऱ्या सृष्टीचे हे 8 प्रकार आहेत. त्यांच्यापैकी कोणती श्रेष्ठ व सत्य मानायची, अर्थात कोणतीच नाही. म्हणून सृष्टी नासिवंत जाणती संत महंत, सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी. या सगळ्या विवेचनाचा आता समारोप करतात. सृष्टी मिथ्या खरी, पण खऱ्या देवाचा अनुभव येण्यास तिचा उपयोग करून घ्यावा. म्हणून ही सृष्टी नाशवंत आहे असे संत व महंत जाणतात. हे जरी खरे तरी खऱ्या देवाचा निश्चित अनुभव येण्यासाठी सगुणाचे भजन पूजन करावे हे मी निश्चितपणे सांगतो. आजच्या आपल्या अवस्थेमध्ये सगुणाचे आलंबन घेतल्या वाचून आपले मन एका ठिकाणी स्थिर होत नाही. यासाठी त्या सगुणात गुंतवून देहाचा विसर पडला तर मग आपल्याला निर्गुणाची धारणा करता येईल. म्हणून मिथ्या सृष्टीतील मिथ्या सगुणाची उपासना करावी असे श्री समर्थ ठासून सांगतात. सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. सगुणोपासनेच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचता येते ही गोष्ट निसंशय खरी आहे. अर्थात त्याबरोबर सारासार विचार आणि सत्संग ही दोन्ही असली पाहिजेत. तात्पर्य माणूस कितीही अज्ञानी असो आणि आत्मस्वरूप कितीही निर्गुण असो, सगुणोपासना, सारासार विचार व सत्संगती या त्रयींच्या आधाराने तो आत्मज्ञानी होऊ शकतो असा श्री समर्थांचा अगदी स्पष्ट अभिप्राय आहे. आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त, येरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे. यानंतर पुढील समासाची सूचना देतात. या विषयाचा अधिक विस्तार आता पुरे. संत संगती केल्याने हा विषय निश्चितपणे ध्यानात येतो. एरवी मनात गोंधळ उडून अनेक संशय निर्माण होतात. तव शिष्य आक्षेपले सृष्टी मिथ्यायसे कळले, परी हे अवघे नाथिले तरी दिसते का.
यावर शिष्याने असा आक्षेप घेतला की सृष्टी मिथ्या आहे हे मला बरोबर कळले, परंतु हे दृश्य विश्व जर मुळात नाहीच तर ते दिसते का? दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून ते खरे वाटते, स्वामी याला काय करावे ते आपण सांगा. याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले, श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. याचे उत्तम समाधानकारक उत्तर पुढील समासात दिले आहे, ते श्रोत्यांनी पुढे श्रवण करावे. एवं सृष्टी मिथ्या जाण, जाणोनी रक्षावे सगुण, ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवे जाणते. याप्रमाणे ही दृश्य सृष्टी खरी नाही हे ध्यानात ठेवून सगुणाचे रक्षण करावे, सगुणोपासना करावी, अशी ही स्वानुभवाची खूण स्वानुभवी पुरुषच जाणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास 6वा समाप्त. सार्थ श्री दासबोध दशक 6वा समास 7वा सगुण भजन. श्री समर्थांनी नुकतेच असे सांगितले की विश्वामध्ये माया आणि ब्रह्म किंवा अनात्मा आणि आत्मा अशा 2 वस्तू आहेत. अनात्म वस्तू दृश्य स्थूल अनेक विनाशी व विकारी आहे. उदाहरणार्थ आपला देह. आत्मवस्तू अदृश्य सूक्ष्म एकच एक अविनाशी व अविकारी आहे. उदाहरणार्थ आपला आत्मा किंवा सुस्वरूप. यामुळे मानवी जीवनाच्या 2 पातळ्या आढळतात. पहिल्या पातळीवर असलेला माणूस दृश्य आणि देह संपूर्ण सत्य मानतो, त्यास आत्मा असून नसल्यासारखा होतो. दुसऱ्या पातळीवर असलेला माणूस एकच एक आत्मा संपूर्ण सत्य मानतो, त्यास दृश्य विश्व व स्वतःचा देह असून नसल्यासारखा होतो. जीवनाच्या पहिल्या पातळीवर दुसऱ्या पातळीवर चढणे याचे नाव परमार्थ होय. ब्रह्म आत्मस्वरूप असल्याने स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वात व्यापून उरलेल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होते. स्वतःमधील आत्म्याची ओळख होण्यास त्यावर झाकण असलेला स्वतःपैकी अनात्म भाग बाजूस सरला पाहिजे. देहच मी आहे अशी दृढ भावना पोसणारी देहबुद्धी हा स्वतःमधील अनात्म भाग होय. देहबुद्धी बाजूस सारण्यास देहबुद्धीचा आश्रय घेतला पाहिजे. आपला देह सगुण म्हणून आपला देव देखील सगुण. आपला देह आपल्याला जितका खरा तितका आपला देव देखील खरा, अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुणोपासना केली तर देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते. भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. अशा रीतीने भगवंताच्या सगुण रूपाचे सतत चिंतन होत गेले की त्याच्या पायी अतिशय श्रद्धा जडते. निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते. ध्यानाची पराकाष्ठा झाली की दिव्य प्रेम उत्पन्न होते. प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडवून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. श्री समर्थांनी यासच भक्तिमार्ग असे नाव दिले आहे. या समासामध्ये त्यांनी थोडेसे आत्मचरित्र सांगितलेले आढळते. भगवान श्री रामचंद्रांची उपासना करीत असता त्याने आपल्याला कसे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले याचे सूत्रमय पण अर्थपूर्ण वर्णन त्यांनी करून ठेवले आहे. सर्व साधकांवर त्यांचे हे फार मोठे उपकार आहेत. श्री राम समर्थ.